आज तुम्हाला मी पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये जो 14 प्रॉब्लेम आहे, सोल्युशन मधला 14 प्रॉब्लेम, इलिस्ट्रेशन नंबर 4 जो आहे तो आज मी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे. हा प्रॉब्लेम एवढा डिफिकल्टी नाही, हा प्रॉब्लेम खूप इझी आहे. ओके, आणि त्याच्यातून बऱ्याच बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहे. ओके, तर हा प्रॉब्लेम तुम्हाला मी आज सॉल्व्ह करून देणार आहे. यासाठी मी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केलेला आहे. ऑलरेडी फॉर्मॅट माझा रेडी आहे. ठीक आहे, पहिल्यांदा तुम्हाला तो प्रॉब्लेम रीड करायचा आहे. रीड करून तुम्हाला स्टार मार्किंग करायचं आहे. ठीक आहे, हा जो प्रॉब्लेम जो दिलेला आहे तुम्हाला मी माझ्या चॅनलवरती हा व्हिडिओवरती तुम्हाला पहिल्यांदा स्क्रीनवरती तुम्हाला हा प्रॉब्लेम दिसेल. हा प्रॉब्लेम दिसल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा त्याची स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर म्हणजे जेणेकरून तुम्हाला अदर डिव्हाइसेस मध्ये तो तुम्हाला प्रॉब्लेम डाउनलोड करून नंतर तुम्हाला तो पाहता येईल आणि तो प्रॉब्लेम तुम्हाला सोडवता येईल. ठीक आहे, सो पहिल्यांदा स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढल्यानंतर मग आपण तो प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. स्क्रीनशॉट काढल्यानंतर आपण आता पहिल्यांदा तो प्रॉब्लेम रीड करूया. रीड केल्यानंतर ऍडजस्टमेंट रीड करायच्या. ऍडजस्टमेंट रीड करून ट्राय बॅलन्स मध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याला तुम्हाला स्टार मार्किंग करायच्या. वेळ न वाया घालवता आपण डायरेक्टली स्टार मार्किंग कशाला करायचे मी ते तुम्हाला सांगेल. ओके, स्टार मार्किंग करायचे तुम्हाला सन्ड्री डेटर्सला ट्राय बॅलन्सची डेबिट बाजू बघायची. सन्ड्री डेटर्स, त्यानंतर त्याच्या खाली आहे फर्निचर आणि त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट. याला तुम्हाला स्टार मार्किंग करायचे. त्याच पद्धतीने इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट त्याचे क्रेडिट साईडला तुम्हाला ट्राय बॅलन्सचे दिलेले त्याला तुम्हाला स्टार मार्किंग करायचंय. ठीक आहे, सो अजून काही असेल तर आपण प्रॉब्लेम सोडवताना बघूया. तर प्रॉब्लेम स्टार्ट करूया. स्टार्ट करत असताना पहिल्यांदा हे स्टॉक दिलेला आहे तुम्हाला, दॅट इज जो ओपनिंग स्टॉक तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायचा आहे. ओके, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक दॅट इज अमाउंट इज 30,800, 30,800. नेक्स्ट बघा दिसते तुम्हाला परचेस आणि दिसते अमाउंट. परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करतो, तर परचेस पण ट्रान्सफर करा. परचेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड परचेस. ओके, अमाउंट जी दिलेली तुम्हाला ते मेन्शन करा 80,000. त्याच्यामध्ये आपण लेस करणार आहोत रिटर्न, त्यामुळे रिटर्न मेन्शन करून घ्या. नंतर तुमची खाडाखोड होणार नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे सॅलरीज. सॅलरीज 5,000 दिले, दॅट इज युअर एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचरला मेन्शन करायचं टू सॅलरीज. ओके, सॅलरीची अमाउंट तुम्हाला दिली 5,000, ऍडजस्टमेंट दिलेले नाही त्यामुळे आउटर कॉलमला मेन्शन करायला काहीच हरकत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे वेजेस. वेजेस एक्सपेंडिचर आहे, मजुरी आहे. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू वेजेस. ओके, वेजेसची अमाउंट दिली तुम्हाला 7,500, ऍडजस्टमेंट नाही, आउटरला घ्या. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला दिलेले आहे कॅरेज, दॅट इज अ कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड आहे एखादा रॉ मटेरियल आपल्याला आणायचं आहे, आपल्या गोडाऊन मध्ये आलेला आहे, आपल्या काही कंपनीमध्ये आलेला आहे, आणण्यासाठी जो केलेला खर्च आहे तो कॅरेज इनवर्ड आहे. त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं आहे टू कॅरेज इनवर्ड. ओके, कदाचित तुम्हाला वर्ड दिसणार नाही, काही शब्द दिसणार नाही, फक्त कन्सेप्ट क्लिअर करा. कोणती गोष्ट कुठे येते, कोणत्या अकाउंटला जाते हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. पोस्टिंगला पण हे मार्क चांगल्या पद्धतीचे आहेत, कारण की हा प्रॉब्लेम बोर्डाला 15 मार्काला प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा पोस्टिंग करा, नंतर ऍडजस्टमेंटकडे कॉन्सन्ट्रेशन करा. सो नेक्स्ट इज रॉयल्टीज. रॉयल्टीज पण तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायची टू रॉयल्टीज. ओके, अमाउंट तुम्हाला दिलेली रॉयल्टीज 2,500. आणि तुम्हाला वाटतं कॅरेज इनवर्डची माझी अमाउंट राहिलेली आहे, कॅरेजची अमाउंट आहे 3,000. ओके, तर या पद्धतीचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्रेट आहे. सेम फ्रेट पण तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचंय. फ्रेट ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. ओके, अमाउंट टाकून द्या 700 रुपीज. त्यानंतर नेक्स्ट येणार आहोत आपण. नेक्स्ट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, दॅट इज युअर एक्सपेंडिचर. हा खर्च आहे, म्हणजे खर्च आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला मेन्शन करतो. एक्सपेंडिचर बाजू टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाउंट देऊन टाका 1,050, ऍडजस्टमेंट नाही. त्यानंतर सन्ड्री डेटर्स आहे. बॅलन्स शीट असेट साइडला मेन्शन करायचं सन्ड्री डेटर्स. अमाउंट तुम्हाला जे आहे इनर कॉलमला मेन्शन करा 43,000 बिकॉज ऑलरेडी ऍडजस्टमेंट इज गिवन. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे फर्निचर प्रॉपर्टी. संपत्ती आहे, बॅलन्स शीट असेट साइड फर्निचर.
ही पण तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेली आहे, त्यामुळे ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलमला मेन्शन करा 20,200. नेक्स्ट इज लीज वर प्रॉपर्टी. एक मोकळी जागा आहे, लीज वरती दिलेली, भाडे तत्वावरती दिलेली ती प्रॉपर्टी. दॅट इज युअर प्रॉपर्टी, दॅट इज युअर असेट. ट्रान्सफर टू बॅलन्स शीट असेट साइड. लीज होल्ड प्रॉपर्टी. ऍडजस्टमेंट दिलेली नाही, त्यामुळे ऑर्डरला घ्या 25,000. त्यानंतर नेक्स्ट इज इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ही तुमची गुंतवणूक आहे, बरोबर आहे. बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करायचंय. ऍडजस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट वरती ऍडजस्टमेंट दिलेली नाही 15,000 ची, तर त्यामुळं तुम्हाला मेन्शन करायचंय ऑर्डर कॉल. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दॅट इज युअर एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचरला मेन्शन करायचंय ट्रॅव्हलिंग एक्सपेंडिचर. ट्रॅव्हलिंग अमाउंट आहे 3,450. नेक्स्ट इज ऍडव्हर्टाइजमेंट दिली, 3 इयर्सची ऍडव्हर्टाइजमेंट आहे, त्याला तुम्हाला एक्सपेंडिचरला मेन्शन करायचंय. ऍडव्हर्टाइजमेंट अमाउंट इज 30,000. इनरला मेन्शन करा, कारण की ऑलरेडी त्याच्यावरती ऍडजस्टमेंट दिलेली आहे. बॅड डेट्स दिले, आता फॉर्मॅट वापरायचा आहे. बॅड डेटचा फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे, आरडीचा फॉर्मॅट, तो पूर्णपणे इथे मेन्शन करा जोपर्यंत तुमची कमांड येत नाही तोपर्यंत. तो फॉर्मॅट आहे, पहिल्यांदा बॅड डेट्स लिहिणार आहोत. हे बॅड डेट जे आहे ते ओल्ड आहे, त्याच्यामध्ये जे आहे ते आपण ऍड करणार आहोत बॅड डेट्स. ओके, आणि त्याच्यामध्ये जे बॅड डेट्स असणार आहेत हे असणार आहेत न्यू. परत त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत आरडीडी ऍड करणार आहोत, आणि ही जी आरडीडी आहे ही आपली आरडीडी कोणती आहे तर न्यू आहे. आणि यांची सर्वांची टोटल झाल्यानंतर आपण लेस करणार आहोत ओल्ड आरडीडी. ओके, तर या पद्धतीचा फॉर्मॅट आहे. कदाचित आपला ब्लॅकबोर्ड छोटा असल्यामुळे जागा कमी पडेल, पण कन्सेप्ट क्लिअर असू द्या. त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड आहे दॅट इज युअर एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचरला मेन्शन करायचं टू डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड अमाउंट दिलेले 1,800. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आणि फिक्स्ड डिपॉझिट. या तिन्ही गोष्टी तुम्हाला बॅलन्स शीटच्या असेटला ट्रान्सफर करायचे आहेत. हातात पैसे, बँकेत पैसे, फिक्स्ड डिपॉझिट केलेले आहेत, तर तुमची प्रॉपर्टी बॅलन्स शीटच्या असेट साइडला. पहिला कॅश इन हँड अमाउंट इज 7,000. कॅश ॲट बँक अमाउंट इज 20,000. आणि मला असं वाटतं की फिक्स डिपॉझिट वरती ऍडजस्टमेंट नंबर 2 डिपेंड करते, तर त्यामुळे फिक्स डिपॉझिट इनरला मेन्शन करा. अमाउंट इज 15,000. ओके, तर या पद्धतीची तुमची ऍडजस्टमेंट पूर्णपणे क्लिअर झाले. ट्राय बॅलन्स पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. त्याच्यातली डेबिट बाजू झाली आहे. आता आपण येऊया क्रेडिट बाजूला. क्रेडिट बाजूला तर पहिल्यांदा बघितलं तर कॅपिटल अकाउंट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आपण मेन्शन करतो, पण कॅपिटल लिहून टाकायचंय लायबिलिटीला कॅपिटल अकाउंट. ओके, पियुष म्हणून आहे. ओके, पियुषचं कॅपिटल दिले तुम्हाला 80,000चं दिलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे नेट प्रॉफिट. हा प्रॉब्लेम नेट प्रॉफिटचा आहे, त्यामुळे मी काही जास्त हे करत नाही, नाही तर जागामध्ये सोडली असती ऍड लेस काय असतं तर पाहिजे असतं. ठीक आहे, तर लेस असतं तर नेट लॉस आला असता. आणि नंतर करणार आहे आपण लेस ड्रॉइंग्स. ओके, ड्रॉइंगची अमाऊंट असेल तर लिहिणार, नसेल तर नाही. त्यानंतर सेम पद्धतीने पियुष झाल्यानंतर नेक्स्ट आहे अरुण. सेम लिहायचंय कॅपिटल अकाउंट अरुण. ओके, अरुणचं कॅपिटल किती आहे तर ते सेम ऍज इट इज 80,000चं कॅपिटल आहे. त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आपण नेट प्रॉफिट, आणि त्यांची जी अमाऊंट येणार आहे त्या सॉरी नेट प्रॉफिट आणि जी अमाऊंट येणार आहे त्यातून आपण करणार आहोत लेस ड्रॉइंग्स. ओके, ड्रॉइंग्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सन्ड्री क्रेडिटर्स. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला मेन्शन करतो, कारण की आपल्याला पैसे द्यायचे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला सन्ड्री क्रेडिटर्स, ज्या व्यक्तीला देणार आहोत त्याला म्हणणार आहे आपण क्रेडिटर. आपल्याकडून पैसे जाणार आहे, त्यामुळं मेन्शन करायचं आहे आउटरला 20,500. त्यानंतर इंटरेस्ट रिसीव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट वरती इंटरेस्ट मिळालं म्हणजे दॅट इज युअर इन्कम. इन्कम आहे तर इन्कमची बाजू आपली प्रॉफिट नसण्याची क्रेडिटची बाजू आहे. बाय इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट अमाऊंट दिलेली तुम्हाला 1,000 रुपीज
त्यानंतर नेक्स्ट आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला मेन्शन करायचं आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला बँक ओडी ट्रान्सफर करा. बँक ओव्हरड्राफ्ट त्याला ओडी म्हणतो आपण आणि अमाऊंट आहे 10,000. अत्यंत सोपा प्रॉब्लेम आहे, डिफिकल्टी काहीच नाहीये. आणि दिस इज लास्ट सेल्स आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बाय सेल्स अमाऊंट मेन्शन करा 1,20,000. इनरला घ्या, सवय लावून ठेवा. त्यानंतर लेस करणार आहोत आपण रिटर्न. ओके, रिटर्नची करणार डेबिट अमाऊंट आलीच नाही, त्यामुळे आउटर बदलला 1,20,000. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्णपणे ट्राय बॅलन्स पोस्टिंग केलाय, ट्रान्सफर केलाय. ओके, ह्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट अशी नाही की जी डिफिकल्ट तुम्हाला दिलेली आहे. ओके, तर आता आपण काय करूया, आता प्रॉब्लेम सोडवत असताना पहिल्यांदा ऍडजस्टमेंट कडे जाणार आहोत. आपण ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा आपण हिडन ऍडजस्टमेंट पाहणार आहोत, मग नंतर आपण मेन ऍडजस्टमेंट कडे जाणार आहोत. तर हिडन ऍडजस्टमेंट जर बघितलं तर तुमची ऍडव्हर्टाइजमेंट हिडन ऍडजस्टमेंट येते, कारण की त्याच्यामध्ये ब्रॅकेट दिलेला आहे, ब्रॅकेट पर्सेंटेज दिलेला असेल तर त्याला आपण हिडन ऍडजस्टमेंट म्हणतो. तर हिडन ऍडजस्टमेंट सांगते की ऍडव्हर्टाइजमेंट 30,000 नीट आहे का, 30,000 3 वर्षाला 3 इयर्सला 30,000 दिलेले आहे. आणि ऍडव्हर्टाइजमेंट 3 वर्षाची 30,000 म्हणजे याचा अर्थ की आपण जे अकाउंटिंग करतोय ते करतोय 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 ह्या एका वर्षाचं करतोय. बरोबर आहे. मग एका वर्षाचं करत असेल तर बाकीचे 2 वर्षाचे ऍडव्हर्टाइजमेंटचे आहेत ते काय आहेत, प्रीपेड आहे. बरोबर आहे, कारण की ऍडव्हान्सच पैसे भरले. पण तुम्हाला साधा आणि सिंपल फॉर्मॅट काय करायचं तुम्हाला सांगतो. मग जे 30,000 आहेत, इथं मी वर्किंग नोट करतोय 13,000 आहेत. बरोबर आहे, 3 वर्ष आहेत, त्यातले 2 वर्ष पुढचे आहेत, म्हणजे 2/36 सॉरी 3 इयर्स आहेत ना. बरोबर आहे, म्हणजे साधारण 24 मंथ्स येतात आणि 36 मंथ. म्हणजे याचा अर्थ बघा 30,000 ही ऍडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट, त्याच्यातली 24 म्हणजे 2 इयर्स 12-24 म्हणजे 2 वर्षाचे 24 महिने होतात. 24 महिन्याची ही प्रीपेड आहे आणि किती टोटल आहे 36 महिन्यापैकी 24 महिन्याची ऍडव्हर्टाइजमेंट हे पुढच्या वर्षामध्ये आहे, 2 वर्षाच्या पुढे. याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे 20,000. जर तुम्ही पूर्णपणे कॅल्क्युलेशन केलं तर ह्याचं उत्तर तुमचं 20,000 असणार आहे. लेस करायचंय प्रीपेड, कारण की प्रीपेड आपण म्हणतो, प्रीपेड आपण लेस करतो. तर आउटर कॉलमला 10,000. दिस इज अ करंट इयर एक्सपेंडिचर, दिस इज अ करंट इयर ऍडव्हर्टाइजमेंट. ओके, तर ही करंट इयरची ऍडव्हर्टाइजमेंट झाली. प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट आहे 2 इयरची आहे, म्हणजे याचाच अर्थ की सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट डायमेन्शन करायचं आपल्याला. बॅलन्स शीटच्या असेट डायमेन्शन करा प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट, सॉरी ऍडव्हर्टाइजमेंट that is a 2,000. ओके, तर या पद्धतीने आपण पूर्णपणे ऍडव्हर्टाइजमेंट मेन्शन केलेली आहे, ऍडजस्टमेंट क्लिअर केलेली आहे. आता ऍडजस्टमेंट नंबर 1 ला या. ऍडजस्टमेंट नंबर 1 देयर इज अ क्लोजिंग स्टॉक 40,000, 35,000 दिला क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचा आहे. मेन्शन करा बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट इज 35,000. तुम्हाला 40,000 आणि 35,000 दिलेला आहे, ज्याची किंमत कमी तोच आपण क्लोजिंग स्टॉक घेणार आहे. 35,000 कमी आहे त्यामुळे तो क्लोजिंग स्टॉक आपण घेतला आणि दुसऱ्याकडे बॅलन्स शीटच्या असेट साइडला क्लोजिंग स्टॉक 35,000 20,000. ओके, 2,000 झाले होते, तिथे 20,000 करायचं, 1 शून्य कमी होता. त्यानंतर नंबर सेकंड आहे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1,200 स्टील रिसिवेबल. फिक्स्ड डिपॉझिट केलेले, इकडे बघा फिक्स्ड डिपॉझिट 15,000 केलं होतं, त्याच्यातलं जे इंटरेस्ट आहे 1,200 स्टील रिसिवेबल. स्टील रिसिवेबल याचा अर्थ की तुम्हाला मिळायचं आहे, मिळणार आहे, अजून मिळालेलं नाही. ओके, म्हणजे याचा अर्थ की ते मिळणार आहे म्हणजे मिळायची गोष्ट आहे, म्हणजे आउटस्टँडिंग आहे. आणि आउटस्टँडिंगचा नियम काय होतो, आपण त्याच्यामध्ये ऍड करतो. तर ऍड करून घ्या इंटरेस्ट ऑन एफडी. ओके, अमाऊंट दिली तुम्हाला 1,200 म्हणजे येणार आहे 60,200. आता जे 1,200 आहे दॅट इज युअर इन्कम आहे. जर तुम्ही इंटरेस्ट ह्याच्यामध्ये ऍड केलं तरी चालेल, आउटरला घेतलं तरी चालेल. ठीक आहे, मग इथे मेन्शन करायचंय बाय इंटरेस्ट ऑन एफडी. ओके, 1,200 टोटल करून आउटरला घेतलं तरी चालेल, नाही तर ऍड करून दोन्ही आउटरला घेतली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही.
आता या पद्धतीची ऍडजस्टमेंट नंबर 2 झाली. ऍडजस्टमेंट नंबर 3 जी आहे प्रोव्हाइड RDD at the rate 2.5% ऑन क्रेडिटर्स. बरोबर आहे. आता 2.5% आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं सगळी डेटर्स वरती. काय सांगितलंय तर RDD at the rate 2.5%. ओके. मग आता 43,000 वरती तुम्हाला 2.5% कॅल्क्युलेशन करायचं आहे. 43,000 into 2.5 अपॉन 100 जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं जे आहे तर तुमची RDD येणार आहे 1075 या पद्धतीचे येणार आहे. ओके. तर आता काय कसं कॅल्क्युलेशन करायचं 43,000 आहे तर मायनस करा 1075 अमाउंट असणार आहे 41,925 ही तुमची अमाउंट आली. आता ही जी RDD आहे ती RDD आपली न्यू आहे. न्यू RDD मध्ये यायचं इथे लिहून टाकायची अमाउंट तुम्हाला 1075. आणि हो एक लक्षात राहिले की आपले बॅड डेटची जी अमाउंट आहे ती मेन्शन करायची राहिली 500. ओल्ड बॅड डेट जे आहे ते मेन्शन करायचे राहिले ते 500 रुपीज मेन्शन करून घ्या. ठीक आहे. तर आता मला नाही वाटत की सगळी डेटर्स होती कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये. डायरेक्टली आपण सोडवायला सुरुवात करूया. याची टोटल झाली ती 1575. ही आपली ओल्ड RDD काहीच नाहीये त्यामुळे ऑर्डर फॉर्मला घ्या 1575. तर या पद्धतीने आपण पोस्टिंग केलेलं आहे सगळी डेटर्सचं. ठीक आहे. आता डेप्रिसिएशन 5% सांगितले कशावरती आहे फर्निचरवरती. तर फर्निचरवरती डेप्रिसिएशन मायनस करा. लेस डेप्रिसिएशन ऍट द रेट 5%. बघा 20,200 वरती 5% कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमची अमाउंट असणार आहे 1010 रुपीज हे डेप्रिसिएशन आलं. तर मायनस करून घ्या त्याच्यातून 19,190 ही तुमची अमाउंट आली. आता हे जे 1010 रुपीज आहे हे डेप्रिसिएशन आहे म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं आहे. तर इथे लिहा टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अमाउंट तुम्हाला जे ते डेप्रिसिएशन आहे 1010 रुपीज ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. आणि दिस इज लास्ट ऍडजस्टमेंट गुड्स ऑफ रुपीज 8,000 डिस्ट्रॉय बाय फायर इन्शुरन्स क्लेम ऍडमिटेड 6,000. म्हणजे 8,000चा माल आगीमध्ये जळाला आणि इन्शुरन्स कंपनीने आपल्याला 6,000 रुपये दिले. ही अशी ऍडजस्टमेंट आहे की ह्या ऍडजस्टमेंटचे तुम्हाला 3 इफेक्ट द्यावे लागतात. पहिला इफेक्ट गुड्स आगीमध्ये जळाला म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर अमाउंट इज 8,000. ओके. इन्शुरन्सने 6,000 रुपीज आपल्याला दिले द्यायला पाहिजे ते 8,000 पण दिले आपल्याला 6,000. बॅलन्स शीटच्या असेट साइडला द्यायचे इन्शुरन्स क्लेम दॅट इज 6,000. ओके. आणि आता तुम्हाला 8,000 मायनस 6,000 जर केलं तर आपल्याला 2,000चा लॉस झाला आणि हा लॉस आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचा आहे. टू इथं लिहायचे टू लॉस ऑन फायर अमाउंट इज 2,000. ओके. तर या पद्धतीने पूर्णपणे ऍडजस्टमेंट क्लिअर केलेले आहे. पोस्टिंग झालेलं आहे. ऍडजस्टमेंट पण झाल्या हिडन पण झाल्या आणि खालच्या ज्या दिलेल्या त्या पण झालेल्या. त्यामुळे आता आपण टॅलीच्या भागाकडे जाऊया. टॅली करायचं आहे. पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंट टॅली करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटची तुम्हाला पहिल्यांदा ही टोटल करा. मी आता टोटल करत बसणार त्याच्यामध्ये खूप वेळच आहे. फक्त कशी आली टोटल कशातून काय मायनस केलं हे तुम्हाला येणं खूप अपेक्षित आहे. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंटची टोटल केल्यानंतर तुमची ट्रेडिंग अकाउंटची पहिल्यांदा टोटल करा क्रेडिट साईडची. तर याची टोटल असणार आहे 1,63,000 ही तुमची टोटल आली. सेम टोटल तुम्हाला इथे मेन्शन करायची. हा आता इथे बघा परचेजची आपल्याला जी अमाउंट आहे ती परचेजची अमाउंट ऍज इट इज ऑर्डरला घ्या 80,000 कारण की आपली अमाउंट लिहायची राहिली होती. तर आता ह्याची टोटल करायची तुम्हाला. ही टोटल असणार आहे तुमची 1,24,500 ही तुमची आली डेबिटची टोटल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची टोटल. मग काय करायचं 1,63,000 मधून 1,24,500 मायनस करायचे. मायनस करा अमाउंट असणार आहे 38,500 1,63,000. ओके. मग हा जो ही जी अमाउंट आली ह्याला म्हणणार आपण ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी
डाऊन. ओके, आता हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करावा लागतो. मग इथे ट्रान्सफर करायचे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. ओके, अमाऊंट आहे 38,500. क्लिअर. तर आता तुम्हाला काय करायचं की आता हा जो प्रॉफिट आलेला आहे तर आता तुम्हाला पुन्हा काय करायचं की तुम्हाला क्रेडिटची टोटल करायची, म्हणजे प्रॉफिटच्या क्रेडिटची टोटल करायची आणि ही जी टोटल आहे ही टोटल असणार आहे 40,700. हीच टोटल सेम कडे यायची 40,700. ओके, आणि आता काय करायचं डेबिटची जी टोटल आहे ही डेबिटची टोटल पूर्णपणे करून घ्या, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटची टोटल करून घ्या आणि ती टोटल असणार आहे तुमची 25,885 ही तुमची टोटल आहे. मग काय करायचं 40,700 मायनस 25,885 रुपीज मायनस केला तर तो तुमचा आहे तो नेट प्रॉफिट, म्हणजे नेट प्रॉफिट तुमचा असणार आहे 14,850 हा तुमचा प्रॉफिट आला. ओके, हा प्रॉफिट आला. आता पार्टनर आहे, बरोबर आहे, दोन पार्टनर आहेत. कोण आहे, एक तर पियुष आहे आणि एक अरुण आहे. मग आता काय करायचं यांना काय तो प्रॉफिट काय करायचा डिस्ट्रीब्युशन करायचं ऍज पर दी रेशो. रेशो किती दिलेला आहे इक्वली, बरोबर आहे, रेशो इक्वली आहे. त्यामुळे म्हणजे याचा अर्थ की आपण काय करणार आहे तर 1/2 करणार आहे. पुन्हा 14,850 into 1/2 या पद्धतीने कॅल्क्युलेशन करणार आहे. मग आता काय करायचंय तर तुम्ही ही जी अमाऊंट आहे डिवायडेड बाय 2 करायची. आता मला जागा नाही आहे त्यामुळं मी इतर काही करत नाही. म्हणजे हा समजा पियुषचा प्रॉफिट आला आणि हा अरुणचा आला, तर पियुषचा प्रॉफिट येतोय म्हणजे जर कॅल्क्युलेशन केल्यानंतर असणार आहे 408. ओके, आणि ह्याला असणार आहे अरुणला. ओके, तर 7,408 दॅट इज अ पियुष प्रॉफिट. इथे मेन्शन करायचं, इथे द्यायचं तुम्हाला टू नेट प्रॉफिट. जागा कमी आहे, ब्लॅकबोर्ड आपला छोटा आहे त्यामुळे समजून घ्यायचंय पियुष आणि अरुण. ओके, या दोघांना टोटल नेट प्रॉफिट आहे 7,408 आणि 7,407. हा नेट प्रॉफिट आहे, हा घ्यायचा आणि आपल्या नेट प्रॉफिट मध्ये टाकायचा 7,408 आणि 7,407. ओके, ड्रॉइंग दिलेले नाहीत त्यामुळे आपल्याला ड्रॉइंग काय अमाऊंट मायनस करायची काही गरज नाही. डायरेक्ट टोटल करा. किती झाले बघा 87,408 रुपये ऑर्डरला ऍज इट इज अमाऊंट येणार आहे. त्यानंतर पुन्हा 87,407 ऑर्डरला 87,407. ओके, तर या पद्धतीचा आपण पूर्णपणे पोस्टिंग केलेलं आहे, म्हणजे आपला नेट प्रॉफिट ट्रान्सफर केलं आहे. आता बॅलन्स शीटची टोटल जर तुम्ही केली तर पुस्तकातली टोटल आणि आपली टोटल ऍज इट इज सेम येणार आहे. तर टोटल करूया आणि टोटल असणार आहे 2,05,350 ही तुमची टोटल आहे. आणि या टोटल ही टोटल आपली बॅलन्स शीटची असेटची आणि लायबिलिटीची जर टोटल झाली तर तुमचा प्रॉब्लेम टॅली होतो असं समजलं जातं आणि असं आहेच आहे. ठीक आहे, तर त्यामुळे हा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला असेल, पोस्टिंग तुम्हाला कळलेलं असेल, ऍडजस्टमेंट तुम्हाला समजले असेल मी अशा अपेक्षा करतो. ओके, कदाचित तुम्हाला इथे कमी जास्त दिसेल, अमाऊंट दिसणार नाही, वर्ड दिसणार नाही, परंतु ब्लॅकबोर्ड छोटा आहे आपला आणि फक्त कन्सेप्ट तुमची क्लिअर होणं ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि कन्सेप्ट तुमची क्लिअर व्हावी असं मला वाटतं. त्यामुळं तुम्हाला या प्रॉब्लेमचं सोल्युशन दिलेलं आहे आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला निश्चितच आवडलेला आहे. थँक्यू.